हाय फ्रेंड, तर आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काय करायचं, आपल्याला सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विथ ग्राफिकल मेथड. तर आपण पहिला क्वेश्चन घेऊ. तो क्वेश्चन 1 काय आहे, येथे एक इक्वेशन दिलेली आहे बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस वाय इज इक्वल टू 4 आणि खाली आपल्याला टेबल दिलेलं आहे एक्स वाय आणि एक्स वायची व्हॅल्यू दिलेली आहे. तर इथे काय करायचं, सर्वात प्रथम आपण हे जे इक्वेशन आहे यामध्ये काय एक्सची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, तर वायची व्हॅल्यू काढायची. तर वायची व्हॅल्यू कशी काढणार आपण, तर इक्वेशन 1 लिहा. इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. इथे एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3, म्हणजे 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. मग वाय इज काय येणार, वाय इज इक्वल टू 3 मायनस 3, म्हणजे वाय इज इक्वल टू 0. म्हणजे आपली वायची व्हॅल्यू काय येणार इथं, 0. मग व्हॅल्यू कशा लिहायच्या, एक्स कॉमा वाय, एक्सची व्हॅल्यू 3, वायची व्हॅल्यू 0. त्याचप्रमाणे आपण सेकंड व्हॅल्यू काढू. आता इथे वायची व्हॅल्यू 5 दिलेली आहे, त्यामुळे या इक्वेशन 1 मध्ये काय करायची, वायची व्हॅल्यू 5 पुट करायची. म्हणून काय लिहिणार आपण, इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 पुट y इज इक्वल टू 5. मग काय होणार, x प्लस 5 इज इक्वल टू 3. मग काय होणार, x इज इक्वल टू 3 मायनस 5, 3 मायनस 5 मायनस 2. म्हणजे इथं काय येणार, वायची व्हॅल्यू -2, एक्सची व्हॅल्यू -2. म्हणजे आपल्या व्हॅल्यू काय होणार, पहिली एक्सची व्हॅल्यू लिहायची -2 5. त्यानंतर आपल्याला इथं वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3. मग त्याचप्रमाणे सॉल्व करायचं. इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. मग काय करायचं, वायची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, म्हणजे एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 3 कॅन्सल, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार, 0. म्हणजे आपली व्हॅल्यू काय येणार, एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे आपल्या व्हॅल्यू काय येणार 0,3. हे आपल्या डिफरंट व्हॅल्यू झाल्या. आता हे आपण जे सॉल्व केलं ते इक्वेशन 1 साठी सॉल्व केलं. त्याचप्रमाणे आपण इक्वेशन 2 साठी सुद्धा असं सॉल्व करणार आहोत. तर 2 साठी कसं करणार आहोत बघा. इक्वेशन 2 काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता वायची व्हॅल्यू आपल्याला 4 दिलेली आहे, म्हणजे काय करणार, वायची व्हॅल्यू 0 दिलेली आहे, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4, एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती येणार, 4. मग काय होणार आपलं 4 0, एक्स कॉमा वाय 4 0. त्याचप्रमाणे आता इथे एक्सची व्हॅल्यू -1 दिलेली आहे. मग या इक्वेशनमध्ये पुट करायची आपण, इक्वेशन 2 मध्ये. काय इक्वेशन 2, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती आहे, -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला वाय काढायचं म्हणून वाय तिकडे न्यायचं, म्हणजे काय होणार, -1 हे +4 इकडे आल्यानंतर -4 इज इक्वल टू वाय, वाय इज इक्वल टू -5. म्हणजे वायची व्हॅल्यू किती येणार, -5. मग इथं काय लिहिणार, -1 -5. त्याचप्रमाणे आता या टेबलमध्ये वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, वायची व्हॅल्यू दिलेली -4. इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू आपण करणार पुट -4, म्हणजे काय होणार, एक्स, वायची व्हॅल्यू किती आहे, -4, म्हणजे एक्स मायनस 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 +4, म्हणजे एक्स प्लस 4 इज इक्वल टू 4. 4 4 दोन्ही साईडचं कॅन्सल होणार, म्हणजे एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू 0 राहणार. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढण्यासाठी इथे एक्स कॉमा वायच्या व्हॅल्यू दिलेली आहे 3 0 -2 5 0 3. त्याचप्रमाणे इक्वेशन 2च्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहे एक्स कॉमा वायच्या 4 0 -1 -5 0 -4. तर आता बघा, हा आपला ग्राफ आहे. या ग्राफमध्ये बघा, आपला हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिस असणार. इथे आपला ओरिजिन आहे. ओरिजिनच्या राईट हँड साईडला आपण व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह घेतो. इथं काय घेतलं आपण, 1 2 3 4 5 6 7 8. त्याचप्रमाणे लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू अप टू 8. पुन्हा हा जो व्हर्टिकल ॲक्सिस आहे
त्याला काय म्हणायचं, वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसमध्ये आपण ओरिजिनच्या वरती ज्या व्हॅल्यू घेतल्या त्या प्लस घेतल्या, +1 +2 +3 +4 +5 +6 +7 +8. अँड ओरिजिनच्या खाली डाऊन साईडला आपण मायनस व्हॅल्यू घेतल्या, -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. आता बघा हे जे आपण जी स्केल घेतलेली आहे, ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आता तर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल तर इथे बघा 1 1चा गॅप आहे, 1 1 सेंटीमीटरचा, म्हणजे 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1, 5 - 4 1, म्हणजे इथे 1 सेंटीमीटरचा गॅप आहे. त्यामुळं या 1 सेंटीमीटरच्या अंदरमध्ये किती रेषा असतात, म्हणजे तुम्ही या 1 पासून 2 पर्यंत हा रेषा काउंट केल्या समजा 1 2 3 4 अशा, तर येथे 10 रेषा आहेत. किती रेषा आहेत, 10 रेषा. आणि आपण जो युनिट डिफरन्स आहे दोन्हीमध्ये तो 1चा आहे. कितीचा आहे, 1चा, 1 सेंटीमीटरचा. म्हणजे एक रेष कितीची होणार, 0.1ची. काय करायचं, या 1च्या अगोदर पॉईंट द्यायचा 0.1. आता समजा आपण इथे इथं घेतलं असतं 2 4 6 8 10 12 14 16, म्हणजे 2-2 सेंटीमीटरचा गॅप जर घेतला असता तर एक रेष कितीची होणार, 2 सेंटीमीटरचा गॅप म्हणल्यानंतर एक रेष किती होणार, 0.2. एक रेष कितीची होणार, 0.2. म्हणजे जितका डिफरन्स असला तितका त्याच्या अगोदरच फक्त काय करायचं, पॉईंट द्यायचा. कारण की पॉईंट का द्यायचा, कारण की दोन्हीच्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये 10 रेषा आहे, 3 आणि 2च्या मध्ये 10 रेषा आहे. तर हे कसं सॉल्व करणार आता आपण बघूया, कशा व्हॅल्यू पुट करायच्या. तर बघा आपलं हे पहिलं इक्वेशन आहे. पहिलं इक्वेशन काय आहे, x + 3 x + y = 3. आता पहिली व्हॅल्यू किती, 3 0 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 3, एक्स ॲक्सिसचा 3 म्हणजे इथे, आणि वाय ॲक्सिसचा 0 म्हणजे हा पहिला पॉईंट राहणार तुमचा. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय आहे, -2 5 -2 5 म्हणजे काय, -2 म्हणजे -2 एक्स ॲक्सिसचा -2 आणि वाय ॲक्सिसचा 5, -2 5 म्हणजे तुमचा सेकंड पॉईंट इथे येणार, -2 5. त्यानंतर 0 3 एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा 3, एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा 3, हा थर्ड पॉईंट येणार तुमचा. यामधून काय करायची मित्रांनो, आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढायची आहे. मिनिमम आपण 3 पॉईंट घेतले पाहिजे स्ट्रेट लाईन काढण्यासाठी. मॅक्झिमम 3पेक्षा जास्त घेऊ शकता तुम्ही. मिनिमम 3 पॉईंट आलेच पाहिजे आपले. आता ही जी लाईन झालेली तुमची x + y = 3, x + y = 3. त्यानंतर आपण सेकंड लाईन अशीच काढायची, x, y किती 4 0, एक्स ॲक्सिसचा 4 वाय ॲक्सिसचा 0, म्हणजे काय लिहिणार, एक्स ॲक्सिसचा 4 वाय ॲक्सिसचा 0, हा पहिला पॉईंट आपला. त्यानंतर काय, -1 -5 म्हणजे एक्स ॲक्सिसचा -1 वाय ॲक्सिसचा -5, एक्स ॲक्सिसचा -1 वाय ॲक्सिसचा -5 म्हणजे इथे हा सेकंड पॉईंट. त्यानंतर थर्ड 0 -4 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा -4, एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा -4. आता या 3 पॉईंटमधून जाणारी आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढायची, जी 3 पॉईंटमधून गेली पाहिजे. आता मी स्ट्रेट लाईन काढतो. मिनिमम 3 पॉईंट घ्यायचे. आता हे काय इक्वेशन राहणार आपलं, x - y = 4. आता ह्या दोन्ही लाईन जे ते एकमेकांना टच होतात, छेदतात, ते आपलं सोल्युशन असणार. म्हणजे इथं एक्स ॲक्सिस काय असणार, 3.5 पॉईंट, आणि वाय ॲक्सिस काय असणार, 0.5 -0.5, म्हणजे x = 3.5
y इज इक्वल टू -0.5 हे आपलं आन्सर, हा आपलं फायनल आन्सर असणार. इक्वेशन 1 दिलेले x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि इक्वेशन 2 दिलेले x मायनस वाय इज इक्वल टू 4. त्यामुळे सर्वप्रथम काय करायचं आपण, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन वायच्या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे पहिलं इक्वेशन कसं लिहिणार, y इज इक्वल टू 6 मायनस एक्स. त्यानंतर काय करायचं आपण, येथे एक्सच्या व्हॅल्यू अजून करायच्या वेगवेगळ्या, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू डिफरंट एक्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या. पुट एक्स इज इक्वल टू 0, आपण पहिली 0 पुट करू म्हणजे काय येणार आपल्याला, y इज इक्वल टू 6 मायनस 0, देअरफॉर y इज इक्वल टू 6. म्हणजे जेव्हा x इज इक्वल टू 0 असणार, y इज इक्वल टू काय असणार 6. त्याप्रमाणे आता काय करायचं, पुट x इज इक्वल टू 1. तुम्ही तुमच्या मनाने कोणत्या पण व्हॅल्यू पुट करू शकता एक्सच्या. आता वायच्या व्हॅल्यू काढा, y इज इक्वल टू 6 मायनस 1, देअरफॉर y इज इक्वल टू 6 मायनस 1 5. आता पुट x इज इक्वल टू 2, मग काय होणार, y इज इक्वल टू 6 मायनस 2. आपल्याकडे इक्वेशन आहे 6 मायनस एक्स, म्हणजे y इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याला डिफरंट एक्स वायच्या व्हॅल्यू भेटल्या. का काय, एक्सची व्हॅल्यू 0 1 2, 0 1 2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू काय भेटली, 0साठी 6. त्यानंतर वायची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 5, आणि एक्स इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू किती भेटली 4. म्हणजे आपले कोऑर्डिनेट येणार 0 6 1 5 आणि 2 4. त्याचप्रमाणे आपण इक्वेशन 2चं सुद्धा करणार आहोत. हे आपले इक्वेशन 2 आहे, त्याला वायच्या फॉर्ममध्ये देण्या. हे मायनस वाय इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय होणार, प्लस वाय, आणि हे प्लस 4 इकडे गेल्यानंतर -4. म्हणजे काय लिहिणार आपण, एक्स मायनस 4 इज इक्वल टू वाय. आता एक्सच्या व्हॅल्यू पुट करा डिफरंट. पुट एक्स इज इक्वल टू 0 फर्स्ट, मग काय होणार, वाय इज इक्वल टू 0 मायनस 4, 0 मायनस 4 इज इक्वल टू -4, म्हणजे वायची व्हॅल्यू आपल्याला -4 भेटणार. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 1, 1 पुट केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, 1 मायनस 4 इज इक्वल टू वाय, देअरफॉर -3 इज इक्वल टू वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू -3. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 2, 2 पुट केल्यानंतर काय भेटणार, 2 मायनस 4 इज इक्वल टू वाय, देअरफॉर -2 इज इक्वल टू वाय. म्हणजे आपल्याला इथे काय काय व्हॅल्यू भेटल्या, एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता एक्स आपण 0 पुट केलं, 1 पुट केलं आणि 2 पुट केलं, तर एक्स इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू किती आली, -4. त्यानंतर एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू किती आली, -3. त्यानंतर एक्स इज इक्वल टू 2 पुट केल्यानंतर वायची व्हॅल्यू किती आली, -2. म्हणजे आपण कोऑर्डिनेट कशी लिहिणार, पहिलं एक्स कोऑर्डिनेट नंतर वाय, म्हणजे 0 -4, त्यानंतर 1 -3, त्यानंतर 2 -2. आता विद्यार्थी मित्रांनो, हे पॉईंट आपल्याला लोकेट करायचे ग्राफवर. तर येथे काय करायचं आपण, पहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ॲक्सिसच्या व्हॅल्यू घेऊ. 0 6, 0 6 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा 6, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा 6 हा पॉईंट. त्यानंतर 1 5, 1 5 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा 5, एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा 5, म्हणजे इथे पॉईंट, सेकंड पॉईंट. त्यानंतर 2 4, 2 4 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा 4, 2 4. त्यानंतर या तिन्ही पॉईंटमधून जाणारी आपल्याला एक स्ट्रेट लाईन काढायची आहे, मधोमध तिन्ही पॉईंटमधून गेलेली पाहिजे. ही आपली लाईन, ही लाईन काय असणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, काय असणार, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. त्यानंतर आपण या इक्वेशनसाठी ही लाईन मारलेली आहे. त्याचप्रमाणे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 यासाठी लाईन काढणार आहोत आपण. तर त्याची व्हॅल्यू घ्या 0 -4, म्हणजे एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा -4, एक्स ॲक्सिसचा 0, वाय ॲक्सिसचा -4, म्हणजे इथे पॉईंट. त्यानंतर 1 -3, 1 -3 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा -3. त्यानंतर 2 -2, एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा -2. यामधून पण जाणारी आपण एक स्ट्रेट लाईन काढणार आहोत.
फक्त इक्वेशन झालं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता ह्या दोन्ही लाईन जिथे टच होतात ते आपलं ॲन्सर असणार आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसचा किती 5 आणि वाय ॲक्सिसचा 1, म्हणजे हा पॉईंट कोणता आहे 5 1, हे आपलं ॲन्सर असणार आहे. एक्स इज इक्वल टू म्हणजे एक्स इज इक्वल टू 5, वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. तर या इक्वेशनला वायच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्या. म्हणजे वायच्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहिणार वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्स. याला कसं लिहिणार वाय इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय येणार प्लस वाय आणि 3 इकडे आल्यानंतर -3, म्हणजे एक्स मायनस 3 इज इक्वल टू वाय. मग वाय इज इक्वल टू काय होणार एक्स मायनस 3. आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार, याला इक्वेशन नंबर 2. आता काय करायचं आपण एक्सच्या डिफरंट व्हॅल्यू पुट करायच्या. म्हणजे 0 1 2 3 तुम्ही तुमच्या मनाने काही पण व्हॅल्यू पुट करू शकता. तर आपण हे कॅल्क्युलेशन इथं सोपं होणार आपल्याला ग्राफमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी. तर त्यामुळे आपण 0 1 2 3 पुट करू. म्हणजे काय करणार पुट एक्स इज इक्वल टू 0 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. मग काय येणार वायची व्हॅल्यू वाय इज इक्वल टू 5 मायनस 0, 5 मायनस 0 वाय इज इक्वल टू 5. म्हणजे इथं आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय भेटणार वाय इज इक्वल टू 5 मायनस एक्सच्या जागी 1, वाय इज इक्वल टू 4. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 2. आता एक्स इज इक्वल टू 2 पुट करा इथे. मग काय भेटणार वाय इज इक्वल टू 5 मायनस 2, 5 मायनस 2, देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 मायनस 2 3. म्हणजे आपल्या डिफरंट व्हॅल्यू ऑफ एक्स डिफरंट व्हॅल्यू ऑफ वाय वी विल गेट एक्स वाय एक्स कॉमा वाय. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय पुट केल्या आपण 0 1 2, वायच्या व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर काय भेटली पहिली वाय 5, 1 पुट केल्यानंतर काय भेटली 4, 2 पुट केल्यानंतर काय भेटली 3. म्हणजे आपले कोऑर्डिनेट कोणते आले 0 5 1 4 त्यानंतर 2 3. त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशनसाठी करणार आहोत आपण. सेकंड इक्वेशन काय आहे वाय इज इक्वल टू एक्स मायनस 3. मग पुट एक्स इज इक्वल टू 0. मग काय येणार वाय इज इक्वल टू 0 मायनस 3, वाय इज इक्वल टू मायनस 3. ही वायची फर्स्ट व्हॅल्यू भेटली आपल्याला. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 1, देअरफॉर काय वाय इज इक्वल टू 1 मायनस 3, 1 मायनस 3 मायनस 2, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस 2. त्यानंतर पुट एक्स इज इक्वल टू 2, एक्स इज इक्वल टू 2 या इक्वेशनमध्ये पुट करायचं. मग वाय इज इक्वल टू काय भेटणार 2 मायनस 3, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस 1. काय काय व्हॅल्यू येणार आपल्या एक्स वाय एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू किती आहे 0 1 2, वायची व्हॅल्यू किती भेटणार एक्स इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर वायची -3, 1 पुट केल्यानंतर -2 आणि 2 पुट केल्यानंतर -1. म्हणजे आपल्याला एक्स कॉमा वाय कोऑर्डिनेट काय भेटले 0 -3 1 -2 2 -1. आता जे हे आपले कोऑर्डिनेट आहे काय 0 5 1 4 2 3 हे पहिल्या इक्वेशनचे आणि दुसऱ्या इक्वेशनचे 0 -3 1 -2 आणि 2 -1. आता हे ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे. तर ते कसे प्लॉट करायचे आता आपण बघू. आता पहिला पॉईंट काय आपला हा तुमचा एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस एक्स ॲक्सिस, हा व्हर्टिकल ॲक्सिस वाय ॲक्सिस. 1 सेंटीमीटरचा आपण काय केलेलं आहे डिफरन्स घेतलेला आहे. ते स्केल घेतलेली आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट इक्वेशन 1 प्रमाणे. आता आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 या लाईनीसाठी आपण पॉईंट काढणार आहोत. तर 0 5 एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा 5, म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार. त्यानंतर 1 4 एक्स ॲक्सिसचा 1 वाय ॲक्सिसचा 4 1 4. त्यानंतर 2 3 एक्स ॲक्सिसचा 2 वाय ॲक्सिसचा 3 2 3. यामधून जाणारे आपण एक स्ट्रेट लाईन काढणार वाय इज इक्वल टू 5 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. त्याचप्रमाणे सेकंड इक्वेशन काय आपलं 0 -3. सेकंड इक्वेशनचे पॉईंट 0 -3 एक्स ॲक्सिसचा 0 वाय ॲक्सिसचा -3, म्हणजे इथे. त्यानंतर 1 -2 1 -2 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 1 वाय ॲक्सिसचा -2 इथे पॉईंट. त्यानंतर 2 -1 2 -1 म्हणजे एक्स ॲक्सिसचा 2 आणि वाय ॲक्सिसचा -1. यामधून जाणारे आपण एक लाईन काढणार आहोत जिथे टच होतात. इथं आता एक्स कोऑर्डिनेट काय आहे 4 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 1, म्हणजे 4 1.
म्हणजे x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1. हे तुमचं काय असणार ॲन्सर. ही लाईन कोणती आपली x मायनस वाय इज इक्वल टू 3. आहोत इथे x प्लस वाय इज इक्वल टू 0 आहे, तर वायच्या फॉर्ममध्ये लिहा y इज इक्वल टू 0 मायनस एक्स, 0 मायनस एक्स, वाय इज इक्वल टू मायनस एक्स. याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. त्याचप्रमाणे हे कसं लिहिणार आपण 2x मायनस 9 इज इक्वल टू वाय, देअरफॉर वाय इज इक्वल टू 2x मायनस 9. याला इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता इथे एक्सच्या आपण डिफरंट व्हॅल्यू पुट करणार आहोत. पुट x इज इक्वल टू 0, मग y इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला y इज इक्वल टू 0. जेव्हा x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0. पुट x इज इक्वल टू 1, मग काय भेटणार y इज इक्वल टू -1. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 3 पुट करा, मग y इज इक्वल टू काय भेटणार y इज इक्वल टू -3. म्हणजे x, y, एक्स वाय, एक्स कोऑर्डिनेट आपण काय केलं पुट 0, त्यानंतर 1, त्यानंतर 3. वायच्या व्हॅल्यू काय भेटल्या 0, -1, -3. म्हणजे इथं काय येणार 0, 0, 1, -1, 3, -3. त्याचप्रमाणे आता इथं आपण डिफरंट एक्सच्या व्हॅल्यू पुट करू. सो पुट एक्स इज इक्वल टू 1, मग काय भेटणार y इज इक्वल टू 2 इंटू 1, 2 इंटू 1, 2 मायनस 9, 2 मायनस 9, y इज इक्वल टू -7. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 2, म्हणजे काय होणार y इज इक्वल टू 2 इंटू 2 मायनस 9, म्हणजे 4 मायनस 9, म्हणजे -5 yची व्हॅल्यू. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 3, मग काय भेटणार yची व्हॅल्यू y इज इक्वल टू इक्वेशन काय आपलं 2 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 मायनस 9, 3 मायनस 9, 6 मायनस 9, म्हणजे -3. म्हणजे तुमचे कोऑर्डिनेट काय येणार एक्स वाय, एक्स कॉमा वाय. एक्स आपण काय केलं पुट 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3. वायच्या व्हॅल्यू काय भेटले आपल्याला -7, -5, -3. म्हणजे 1 -7, 2 -5, 3 -3. आता हे आपण ग्राफवर रिप्रेझेंट करणार आहोत. तर चला पहिली इक्वेशन घेऊ. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, म्हणजे 0, 0 म्हणजे ओरिजिन. त्यानंतर 1 -1, 1 -1, एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा -1. त्यानंतर 3 -3, एक्स ॲक्सिसचा 3, वाय ॲक्सिसचा -3. हे कोणतं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. त्यानंतर सेकंड 1 -7, सेकंड इक्वेशनसाठी करणार आहोत आपण 1 -7, म्हणजे एक्स ॲक्सिसचा 1, वाय ॲक्सिसचा -7, म्हणजे इथे पॉईंट येणार. त्यानंतर 2 -5, एक्स ॲक्सिसचा 2, वाय ॲक्सिसचा -5. त्यानंतर 3 -3, 3 -3 म्हणजे हा सेम पॉईंट. त्यानंतर आपण या तिन्ही पॉईंटमधून जाणारी लाईन काढणार आहोत. कोणतं इक्वेशन असणार 2x - y इज इक्वल टू 9. आता हे दोन्ही लाईन कुठे टच होतात या पॉईंटमध्ये, म्हणजे एक्स ॲक्सिसचा 3, वाय ॲक्सिसचा -3, म्हणजे एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू -3. जर तुम्हाला तुमचं विद्यार्थी मित्रांनो ॲन्सर व्हेरीफाय करायचं असलं तर आपल्याला इथे काय आली एक्सची व्हॅल्यू 3 आणि वरती दिस इज 1, दिस इज 2, बरोबर आहे. आता इकडे बघा इथे एक्स इज इक्वल टू काय एक्स इज इक्वल टू 3, म्हणजे +3 आणि y इज इक्वल टू -3, म्हणजे +3 -3 0. म्हणजे तुमचं जे व्हॅल्यू असणार आहे एक्सच्या, एक +3 असणार आहे आणि एक आहे -3 असणार आहे, म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट असणार आहे. ते कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करू शकता. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.